आतापर्यंत आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये क्लास ऑब्जेक्ट बघितलं, इनहेरिटन्स बघितलं, ॲब्स्ट्रॅक्शन बघितलं, इनकॅप्सुलेशन बघितलं. आज आपण पॉलिमॉर्फिझम बघणार आहोत. पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय? पॉलिमॉर्फिझम हा ग्रीक शब्द आहे. ग्रीकांचा शब्द आहे. त्याच्यात कसा बनला आहे? पॉली आणि मॉर्फिझम. पॉली आणि मॉर्फ. पॉली म्हणजे काय? मल्टिपल. मॉर्फ म्हणजे काय? फॉर्म. मल्टिपल किंवा मेनी. पॉली म्हणजे मल्टिपल किंवा मेनी आणि मॉर्फ म्हणजे काय? फॉर्म. मग एकाच वेळेला अनेक फॉर्म, अनेक रूप धारण करण्याची क्षमता म्हणजे पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम इज ॲबिलिटी टू एक्झिस्ट इन मल्टिपल फॉर्म्स. पॉलिमॉर्फिझम इज ॲबिलिटी टू एक्झिस्ट इन मल्टिपल फॉर्म्स. कळलं? एकाच वेळी अनेक रूप धारण करून राहणे. मग एकाच वेळी अनेक रूप कोण धारण करून राहते आपल्या कोडमध्ये, प्रोग्रामिंगमध्ये? तर एक मेथड किंवा फंक्शन. फॉर एक्झाम्पल, मी इथे एक ॲडर नावाचा क्लास बनवला समजा, आणि याच्यामध्ये एक मेथड बनवली इंट ॲड. हे ए आणि बी हे दोन पॅरामीटर ॲक्सेप्ट करते आणि रिटर्न काय करते? ए प्लस बी. दुसरी मेथड बनवली इंट ॲड इंट ए इंट बी इंट सी. हे रिटर्न काय करते? ए प्लस बी प्लस सी रिटर्न करते. तिसरी मेथड बनवली डबल ॲड, जी एक ए डबल डेटा टाईपचा पॅरामीटर घेते, बी डबल डेटा टाईपचा पॅरामीटर घेते आणि रिटर्न काय करते? ए प्लस बी. चौथी मेथड बनवली ॲड नावाचीच, जी 3 पॅरामीटर घेते. कळलं? अशा मेथड बनवल्या. एक मेथड 2 इंटीजर पॅरामीटर घेते आणि रिटर्न काय करते? इंटीजर. दुसरी मेथड 3 इंटीजर पॅरामीटर घेते, रिटर्न काय करते? इंटीजर. तिसरी मेथड 2 डबल डेटा टाईपचे पॅरामीटर घेते, रिटर्न करते डबल. चौथी मेथड 3 डबल डेटा टाईपचे पॅरामीटर्स घेते, रिटर्न करते डबल डेटा टाईपचा एलिमेंट. त्यांचे सम रिटर्न करते. आता समजा मी इथे एक टेस्ट नावाचा क्लास बनवला आणि त्यामध्ये मी हा जो ॲडर क्लास आपण इथे बनवला, याचं मी समजा इथे ऑब्जेक्ट बनवलं. ॲडर इज इक्वल टू न्यू ॲडर. मग ॲडर डॉट, आता माझ्याकडे किती? 4 मेथड्स आहेत. एक आहे ती 2 इंटीजर पॅरामीटर ॲक्सेप्ट करते, रिटर्न करते इंटीजर. दुसरी 2 डबल पॅरामीटर ॲक्सेप्ट करते, रिटर्न करते डबल. तिसरी 3 इंटीजर पॅरामीटर ॲक्सेप्ट करते, रिटर्न करते इंटीजर. चौथी 3 डबल पॅरामीटर ॲक्सेप्ट करते, रिटर्न करते डबल. मग समजा मी इथे काय केलं? ॲड मेथड लिहिली आणि इथे मी 2 इंटीजर पॅरामीटर पाठवले, 2 इंटीजर पॅरामीटर पाठवले. आणि याचा जो काही रिझल्ट असणार तो मी एका रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केला आणि त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू इथे प्रिंट केली. रिझल्ट इज इक्वल टू जो काय असेल तो. थांबा, जिथे एरर आहे ते पॅकेज आपण डिलीट करून टाकूया. अरे ओके, रिझल्ट काय आला? 10. 5 आणि 5 10. कुठली मेथड कॉल झाली? जिथे 2 इंटीजर पॅरामीटर पाठवलेले आहेत ती मेथड कॉल झाली. आन्सर काय आलं? 5 आणि 5 10. इथे जर 5 आणि 15 पास केले तर काय येणार? रिझल्ट 20 येणार. एला गेले 5, बीला गेले 15. 5 प्लस 15 रिटर्न काय होणार? 20. मग जर मी इथे 5.5 पाठवले, इथे 15.6 पाठवले,
तर इथे कुठली मेथड कॉल व्हायला पाहिजे, ज्या ठिकाणी दोन डबल पॅरामीटर आपण घेतले आहेत ती मेथड ही कॉल व्हायला पाहिजे. ते का होत नाही? हां बरोबर, का कॉल होत नाही सांगा? ही जी मेथड आहे दोन डबल पॅरामीटर ॲक्सेप्ट करणारी, ही रिटर्न काय करते? डबल डेटा टाईपची व्हॅल्यू रिटर्न करते. बघा ही काय रिटर्न करते? रिटर्न ए प्लस बी. ए कोण आहे? डबल. बी कोण आहे? डबल. मग ह्यांची बेरीजसुद्धा काय असणार? डबल. मग इथे मला इंटिजर न ठेवता इथे काय ठेवलं पाहिजे? डबल ठेवलं पाहिजे. 5.5 आणि 7.7 किती? 13.2 हे आन्सर आलं. म्हणजे आता कुठली? ही मेथड कॉल केली. मग अशी इंटिजर पास केलं तेव्हा ही मेथड कॉल, सॉरी मग अशी दोन इंटिजर पास केल्या तेव्हा ही मेथड कॉल केली. आता दोन आपण डबल पास केले तेव्हा ही मेथड कॉल केली. आता जेव्हा मी इथे 3 डबल व्हॅल्यू पास करतो तेव्हा कुठली मेथड कॉल करणार? ही वाली मेथड कॉल करणार, 3 डबल व्हॅल्यू. आणि याचा आन्सर काय येणार? तिघांची बेरीज. आणि जेव्हा मी इथे 3 इंटिजर व्हॅल्यू पास करणार तेव्हा कुठली मेथड कॉल करणार? ही वाली. 3 इंटिजर व्हॅल्यू पास केल्या. कळलं? म्हणजे काय करते ही एक मेथड, ॲड नावाची एकच मेथड किती रूपामध्ये अवेलेबल आहे? इथे 4 रूपामध्ये अवेलेबल आहे. हे हा त्याचा एक फॉर्म, हे एक रूप, हे एक रूप, हे एक रूप आणि हे एक रूप. 4 फॉर्ममध्ये अवेलेबल आहे. इथे 2 इंटिजर पॅरामीटर घेते, इथे 2 डबल पॅरामीटर घेते, इथे 3 इंटिजर पॅरामीटर घेते, इथे 3 डबल पॅरामीटर घेते. मग एकच मेथड आहे ॲड, पण ही मल्टिपल फॉर्म्समध्ये आहे. ॲबिलिटी टू एक्झिस्ट इन मल्टिपल फॉर्म्स इज नोन ॲज पॉलिमॉर्फिझम. याला काय म्हणतात? पॉलिमॉर्फिझम. समजलं? समजलं रोशन? पॉली म्हणजे मेनी, मॉर्फ म्हणजे फॉर्म्स. एकाच वेळी मेनी फॉर्म्समध्ये राहण्याची क्षमता म्हणजे पॉलिमॉर्फिझम. ही ॲड मेथड एकाच वेळी 4 फॉर्म्समध्ये आहे. बघा इथे. कळलं? आपण जेव्हा जसे पॅरामीटर पाठवतो त्यानुसार या ॲड मेथडचा त्या संबंधित जो काही फॉर्म आहे तो एक्झिक्यूट होतो. जर 2 इंटिजर पॅरामीटर पाठवले तर ही वाली कॉल होणार. जर 2 डबल पॅरामीटर पाठवले तर ही वाली. 3 इंटिजर पॅरामीटर तर ही वाली. 3 डबल पॅरामीटर तर ही वाली. असे आपण नंबर ऑफ मेथड्स बनवू शकतो सेम नावाच्या. याला काय म्हणतात? पॉलिमॉर्फिझम. समजलं एवढं? पूजा, आदित्य, चैताली, रोशन. मग आता या पॉलिमॉर्फिझमचे 2 टाईप्स आहेत. एक कंपाइल टाइम पॉलिमॉर्फिझम, दुसरा रन टाइम पॉलिमॉर्फिझम. एक आहे तो कंपाइल टाइम पॉलिमॉर्फिझम आणि दुसरा आहे तो रन टाइम पॉलिमॉर्फिझम. कंपाइल टाइम पॉलिमॉर्फिझम इज ऑल्सो नोन ॲज मेथड ओव्हरलोडिंग. आणि रन टाइम पॉलिमॉर्फिझम इज ऑल्सो नोन ॲज मेथड ओव्हररायडिंग. इंटरव्ह्यूमध्ये विचारलं जातं कंपाइल टाइम पॉलिमॉर्फिझम आणि रन टाइम पॉलिमॉर्फिझममध्ये फरक काय, किंवा मेथड ओव्हरलोडिंग आणि मेथड ओव्हररायडिंगमध्ये फरक काय, तर हे आता आपण बघणार आहोत. हे जे आपण एक्झाम्पल बघितलं हे कंपाइल टाइम पॉलिमॉर्फिझमचं, मेथड ओव्हरलोडिंगचं. एकच मेथड इथे ओव्हरलोड झालेली आहे बघा 4 वेळा. एकच मेथड 4 वेळा ओव्हरलोड झालेली आहे. इथे काय आहे? मेथडचं नाव सेम आहे पण नंबर ऑफ पॅरामीटर्स डिफरंट आहेत. इथे 2 आहेत तर इथे 3 आहेत. पॅरामीटर्सचे डेटा टाईप डिफरंट आहेत. इथे इंटिजर आहे तर इथे डबल आहेत. आणि पॅरामीटरचा रिटर्न टाईप डिफरंट आहे. इथे इंटिजर आहे तर इथे डबल आहे. मग ओव्हरलोडेड मेथड्स म्हणजेच काय? तर त्याची डेफिनेशन काय येणार? मेथड्स हॅविंग सेम नेम but may have
different number of parameters, different data types of parameters, different return type are known as overloaded methods. अशा मेथड्स ज्यांचं नाव सेम असणार परंतु नंबर ऑफ पॅरामीटर्स वेगवेगळे असू शकतात. इथे नंबर ऑफ पॅरामीटर्स 2 तर इथे नंबर ऑफ पॅरामीटर्स 3. त्या पॅरामीटर्सचा डेटा टाईप वेगळा असू शकतो. इथे इंट आहे तर इथे डबल आहे. आणि त्या पॅरामीटर्स आणि त्या मेथडचा रिटर्न टाईप वेगळा असणार. इथे इंट आहे तर इथे डबल आहे. असं जर असेल तर त्याला काय म्हणतात? मेथड ओव्हरलोडिंग. अजूनही तुम्ही इथे मेथड ॲड करू शकता. ॲड नावाची बनवली, पहिला पॅरामीटर इंट घेते, दुसरा पॅरामीटर डबल घेते आणि रिटर्न काय करणार? ए प्लस बी. ही कॉल कशी करणार? सेम अशीच. पहिला पॅरामीटर इंटिजर घेते, दुसरा पॅरामीटर डबलवाला घेते. आन्सर काय येणार? 12.7. मग ह्याच्यात तो चेक करणार. पहिला पॅरामीटर इथे बघा काय आपण पास केला आहे इंटिजर, दुसरा काय पास केला आहे डबल. मग पहिला पॅरामीटर इंटिजर आणि दुसरा पॅरामीटर डबल घेते अशी कोण आहे? ती ही मेथड आहे. मग ही एक्झिक्यूट होणार. कळलं? एकच मेथड वेगवेगळ्या रूपामध्ये अवेलेबल आहे. याला पॉलिमॉर्फिझम म्हणतात. पॉली म्हणजे मेनी, मॉर्फ म्हणजे फॉर्म्स. तर मेथड्स हॅव्हिंग सेम नेम but may have different number of parameters, different data types of parameters and different return type are known as overloaded methods. समजलं? समजलं का? रिटर्न टाईप म्हणजे काय? मेथड जी व्हॅल्यू रिटर्न करते त्याचा डेटा टाईप, इथे इंट. मेथड जी व्हॅल्यू रिटर्न करते त्याचा डेटा टाईप डबल. म्हणजे ही बेरीज होणार या तिघांची जी बेरीज जे आन्सर येणार त्या आन्सरचे डेटा टाईप काय असणार? ते डबल. कळलं? कळलं एवढं? हे काय झालं? कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम. मेथड्स हॅव्हिंग सेम नेम बट मे हॅव डिफरंट नंबर ऑफ पॅरामीटर्स, डिफरंट डेटा टाइप ऑफ पॅरामीटर्स अँड मे हॅव डिफरंट रिटर्न टाइप आर सेड टू बी ओव्हरलोडेड मेथड्स. आर नोन ॲज लिहा किंवा आर सेड टू बी लिहा, काही लिहा, अर्थ सेम लागला पाहिजे. हे आपण मेथड ओव्हरलोडिंग बघितलं. आता आपण बघणार मेथड ओव्हररायडिंग. हे मेथड ओव्हरलोडिंग जे होतं हे आपण एकाच क्लासमध्ये दाखवू शकतो. एकाच क्लासमध्ये मल्टिपल ओव्हरलोडेड मेथड्स राहू शकतात, परंतु एकाच क्लासमध्ये आपण ओव्हर रिडन मेथड्स ठेवू शकत नाही. ओव्हरलोडिंग आणि ओव्हररायडिंग याच्यात फरक आहे. हे आता आपण ओव्हरलोडिंग बघितलं, मेथड ओव्हरलोडिंग. आता आपण बघणार आहोत मेथड ओव्हररायडिंग. मग मी इथे 2 पॅकेज बनवतो. मेथड ओव्हरलोडिंग. मेथड ओव्हरलोडिंगमध्ये हे टाकतो आताचे प्रोग्राम आणि दुसरं पॅकेज बनवतो मेथड ओव्हररायडिंग. मेथड ओव्हररायडिंगमध्ये मी आता नवीन प्रोग्राम बनवतो. समजा पर्सन नावाचा क्लास आहे. इंट आय डी, स्ट्रिंग नेम आणि स्ट्रिंग ॲड्रेस या त्याच्या 3 प्रॉपर्टीज आहेत. मग आपण समजा इथे त्याचा कन्स्ट्रक्टर बनवला. झालं? आता आपण याचा एक चाइल्ड क्लास बनवूया. इकडे स्टुडंट बनवू शकतो किंवा एम्प्लॉई बनवू शकतो. तर स्टुडंट बनवला तर त्याच्या स्वतःच्या प्रॉपर्टी काय असणार? रोल नंबर आणि काय मार्क्स असू शकतात. मग याची एखादी मेथड मला समजा ओव्हरराईड करायची असेल. फॉर एक्झाम्पल आपण इथे कन्स्ट्रक्टर करतो, हे तुम्हाला झालेलं आहे. इथे हा याचा कन्स्ट्रक्टर बनवणार, रोल नंबर आणि मार्क्स, फक्त याच्या प्रॉपर्टी आल्या. आणि जेव्हा पर्सन या क्लासला स्टुडंटचा मी
पॅरेंट बनवणार तेव्हा काय पर्सन क्लासच्या प्रॉपर्टीज स्टुडंटला मिळणार. आणि आता जर मी कन्स्ट्रक्टर बनवायला गेलो तर आय डी, नेम, ॲड्रेस या प्रॉपर्टी मिळाल्या कोणाकडून, तर या पॅरेंटकडून. हे तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे. समजलं? हे सगळं तुम्हाला मी दाखवलेलं आहे. मग समजा मी आता इथे खाली एक मेथड बनवली. समजा वेलकम नावाची मेथड बनवली आणि याच्यामध्ये प्रिंट केलं की वेलकम फ्रॉम पर्सन क्लास. सेम टू सेम मेथड मी बनवतो चाइल्ड क्लासमध्ये, वेलकम फ्रॉम स्टुडंट क्लास. कळलं? आणि आता एक टेस्ट नावाचा क्लास बनवतो. टेस्ट नावाच्या क्लासमध्ये मी आता चाइल्डची मेथड वेलकम नावाची मेथड कॉल करतो ऑब्जेक्ट बनवून. ठीक आहे. स्टूड इज इक्वल टू न्यू स्टूडेंट. ॲड्रेस, रोल नंबर, मार्क्स. आणि स्टूड डॉट याची मला वेलकम मेथड कॉल करायची आहे. मग मी आता काय रन करतो वेलकम मेथड. वेलकम फ्रॉम स्टुडंट क्लास आलं. म्हणजे काय इथे झालं, वेलकम फ्रॉम पर्सन क्लास नाही आलं, तर काय आलं, वेलकम फ्रॉम स्टुडंट क्लास आलं. पॅरेंटकडे सुद्धा वेलकम मेथड होती आणि स्टुडंटकडे सुद्धा वेलकम मेथड होती. म्हणजे याचा स्टुडंटचा पॅरेंट कोण, पर्सनकडे सुद्धा वेलकम मेथड होती आणि स्टुडंटकडे सुद्धा होती. म्हणजे पॅरेंट क्लासकडे सुद्धा वेलकम मेथड होती आणि स्टुडंट क्लासकडे सुद्धा वेलकम मेथड होती. मग जेव्हा मी इथे स्टुडंटमधून ती वेलकम मेथड कॉल केली तेव्हा कुठली वेलकम मेथड एक्झिक्यूट झाली, पॅरेंटमधली की चाइल्डमधली? वेलकम फ्रॉम स्टुडंट क्लास प्रिंट झालं ना, म्हणजे ही एक्झिक्यूट झाली. ही एक्झिक्यूट झाली नाही, पॅरेंटची एक्झिक्यूट झाली नाही. म्हणजे इथे आपण काय केलं, जर मी ही मेथड डिक्लेअर केलेली काढून टाकली आणि सेम प्रोग्रामचा आउटपुट बघितलं तर काय येणार, वेलकम फ्रॉम पर्सन क्लास. चाइल्ड क्लासकडे वेलकम नावाची मेथड आहे का, नाही. तरी पण इथे त्याने ॲक्सेप्ट केली, रन झाला कोड. का, कारण चाइल्ड क्लासला वेलकम मेथड कुठून मिळणार, पॅरेंटकडून. पॅरेंटची वेलकम मेथड काय प्रिंट करते, वेलकम फ्रॉम पर्सन क्लास. म्हणून काय झालं, वेलकम फ्रॉम पर्सन क्लास प्रिंट झालं. आणि जर मी सेम टू सेम मेथड चाइल्डमध्ये बनवली, त्या मेथडचं नाव सेम, नंबर ऑफ पॅरामीटर्स सेम, त्याचं रिटर्न टाईपसुद्धा सेम, तर काय होणार, फक्त काय बॉडीमध्ये वेलकम फ्रॉम पर्सन क्लासऐवजी वेलकम फ्रॉम स्टुडंट क्लास लिहिलं, बॉडीमधला कोड चेंज केला आणि प्रोग्राम रन केला. तर आता मात्र काय येणार, वेलकम फ्रॉम स्टुडंट क्लास. म्हणजे काय केलं, पॅरेंटची वेलकम मेथड होती जी वेलकम फ्रॉम पर्सन क्लास प्रिंट करत होती, त्या मेथडला या चाइल्डच्या वेलकम मेथडने ओव्हरराईड केलं. कळलं, ओव्हरराईड केलं किंवा ओव्हरलॅप केलं असं म्हणू शकता, पण प्रोग्रामिंगमध्ये ओव्हरराईड शब्द वापरला जातो. कळलं, म्हणजे जी लेटेस्ट चाइल्डकडे असणार ती लेटेस्ट, बरोबर, रिसेंट व्हर्जन असणार लेटेस्ट, ती लेटेस्ट मेथड नेहमी कॉल केली जाते. हे समजलं का? ओव्हररायडिंग म्हणजे काय ते समजलं, पॅरेंटची मेथड चाइल्ड ओव्हरराईड करतो. मग आता ओव्हरलोडिंग आणि ओव्हररायडिंगमध्ये फरक काय, तो ओव्हरलोडेड ज्या मेथड्स होत्या, फॉर एक्झाम्पल मगासचा क्लास, या आपण सगळ्या एकाच क्लासमध्ये ठेवू शकलो, ॲड 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 ॲड. कळलं, परंतु ओव्हरराईड झालेल्या मेथड, म्हणजे ही मेथड पॅरेंटची ओव्हरराईड झाली ना, मग ही आपण सेम क्लासमध्ये ठेवू शकत नाही, वेगळ्या क्लासमध्ये ठेवू शकतो, एस्पेशली चाइल्ड क्लासमध्ये. So method overloading is possible in single class, whereas method overriding is not possible in single class. For that we have to establish parent-child relationship. हा मला क्वेश्चन विचारला होता MITMच्या इंटरव्ह्यूच्या वेळी. तेव्हा जे HOD होते मनोज खाडीलकर सर म्हणून, त्यांनी विचारला होता, इज मेथड ओव्हररायडिंग पॉसिबल इन सेम क्लास.
तेव्हा मी सांगितलेलं नो इट इज नॉट पॉसिबल इन सेम क्लास, वी कॅन अचीव इट बाय युजिंग पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप. तेव्हा त्यांना बरं वाटलं, त्याने सांगितलं करेक्ट आहे. तर हा क्वेश्चन विचारला जातो, जे आय टी कंपन्यांचे इंटरव्ह्यू असतात त्याच्यातसुद्धा विचारला जातो. तर मेथड ओव्हरलोडिंग आणि ओव्हर रायडिंगमधला फरक काय परत सांगतो. पहिली गोष्ट, मेथड ओव्हरलोडिंग इज पॉसिबल विद इन सिंगल क्लास. मल्टिपल मेथड ओव्हरलोडेड मेथड्स कॅन बी exist. Multiple overloaded methods can exist in single class, whereas multiple overridden methods cannot exist in single class. For that purpose, we have to create parent-child relationship, where child overrides the method of parent. Child class overrides the method of parent class. Then another difference is that in method overloading, multiple methods have a same name but may have different number of parameters, different data type of parameters, and may have different return type. Whereas in case of method overriding, multiple methods, these both methods having same name, same number of parameters. Here we have passed zero number of parameters, same number of parameters. Both methods have same number of parameters and same return type. Void is return type in both cases. Then it is called as method overriding. मेथड ओव्हरलोडिंग मध्ये मल्टिपल मेथड्सचं नाव सेम असणार, पण त्याचे नंबर ऑफ पॅरामीटर्स वेगळे असू शकतात. त्या पॅरामीटर्सचा रिटर्न टाईप वेगळा असू शकतो, त्या पॅरामीटर्सचा डेटा टाईप वेगळा असू शकतो. परत सांगतो हां, मेथड ओव्हरलोडिंगमध्ये नंबर ऑफ पॅरामीटर्स डिफरंट असू शकतात, त्या पॅरामीटर्सचा डेटा टाईप डिफरंट असू शकतो, त्या मेथडचा रिटर्न टाईप वेगळा असू शकतो. परंतु मेथड ओव्हररायडिंगमध्ये सगळ्याच्या सगळं सेम असतं. त्या मेथडचं नावसुद्धा सेम असणार, नंबर ऑफ पॅरामीटरसुद्धा सेम असणार आणि त्या मेथडचा रिटर्न टाईपसुद्धा सेम असणार. कळलं? ह्या मेथड सिग्नेचरमध्ये आपण बघतोय. हां, ह्या बॉडीमध्ये बघत नाही, बॉडीमध्ये काहीही कोड असू दे, इट डझंट मॅटर. ही मेथड सिग्नेचर म्हणजे मेथडचा हेडर असतो, फंक्शनचा हेडर, त्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट करून ह्या सगळ्या डेफिनेशन सांगतोय. मल्टिपल मेथड्स हॅव्हिंग सेम नेम बट मे हॅव डिफरंट नंबर ऑफ पॅरामीटर्स. इथे 2 आहेत तर इथे 3 आहेत. डिफरंट डेटा टाईप्स ऑफ पॅरामीटर्स, इथे इंट आहे तर इथे डबल आहे तर इथे इंट आणि डबल आहे. अँड मे हॅव डिफरंट रिटर्न टाईप, इथे इंट आहे इथे डबल आहे. देन दे आर सेड टू बी ओव्हरलोडेड मेथड्स. आणि ओव्हररायडिंग म्हणजे काय, सगळंच्या सगळं सेम असणार या सिग्नेचरमध्ये. सिग्नेचर म्हणजे हेडरवाला पार्ट. मल्टिपल मेथड्स हॅव्हिंग सेम नेम, सेम नंबर ऑफ पॅरामीटर्स, सेम नंबर ऑफ पॅरामीटर्स. किती पॅरामीटर पाठवले आपण? 0 पाठवले. इथे सुद्धा किती पाठवले? 0 नंबर ऑफ पॅरामीटर पाठवले. आणि त्याचा रिटर्न टाईप सुद्धा सेम आहे बघा, व्हॉइड. त्याला काय म्हणतात? मेथड ओव्हर रायडिंग. मग आता इथे काय होणार, डेफिनेशन कशी लिहिणार मी? मेथड्स हॅव्हिंग सेम नेम बट सेम नेम अँड हॅव सेम नंबर ऑफ पॅरामीटर्स. आता यांच्याशी कम्पेअर करा तुम्ही. सेम नंबर ऑफ पॅरामीटर्स, त्याच्यानंतर सेम डेटा टाइप्स ऑफ पॅरामीटर्स, सेम रिटर्न टाइप आर सेड टू बी ओव्हररिडन मेथड्स. ओव्हरलोडेड मेथडमध्ये काय असतं? नेम सेम असतं दोघांमध्ये. ओव्हरलोडिंग आणि ओव्हररायडिंग दोघांमध्ये नेम सेम असतंच, पण ओव्हरलोडिंगमध्ये नंबर ऑफ पॅरामीटर्स डिफरंट असू शकतात, त्या पॅरामीटर्सचे डेटा टाईप डिफरंट असू शकतात, त्या मेथडचा रिटर्न टाईप डिफरंट असू शकतो. बट इन केस ऑफ मेथड ओव्हररायडिंग सेम नंबर ऑफ पॅरामीटर्स असणार, सेम डेटा टाईप्स ऑफ पॅरामीटर असणार आणि सेम रिटर्न टाईप. ह्याच्या अपोजिट याला काय म्हणतात? मेथड ओव्हररायडिंग. आणि याला म्हणतात मेथड ओव्हरलोडिंग. मेथड ओव्हरलोडिंगला दुसरा शब्द आहे कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम आणि मेथड ओव्हररायडिंगला दुसरा शब्द आहे रन टाईम पॉलिमॉर्फिझम. मग आपण त्या दिवशी जे इंटरफेसचे प्रोग्राम बघितले होते ॲब्स्ट्रॅक्शनमध्ये, त्याच्यात सुद्धा एक मेथड आपण ओव्हरराईड केली होती किंवा आपण ओव्हरराईड करू शकतो. ॲब्स्ट्रॅक्शनमध्ये बघूया, हे बघा
बँक क्लास. हां, मग इथे काय होतं, गेट रेट ऑफ इंटरेस्ट नावाची मेथड होती बँक क्लासमध्ये. त्याच्यानंतर याचे हे चाइल्ड क्लास, SBI, सारस्वत, हे काय झाले चाइल्ड क्लास. मग चाइल्ड क्लासमध्ये बघा आपण मेथड बनवली, मेथड हॅव्हिंग सेम नेम. बघा इथे सुद्धा सेम नेम आहे, इथे सुद्धा सेम नेम आहे, दोन्ही चाइल्ड क्लासमध्ये सेम नेम आहे. सेम नंबर ऑफ पॅरामीटर्स, इथे 0 नंबर ऑफ पॅरामीटर्स पास केले, इथे सुद्धा 0 नंबर ऑफ पॅरामीटर्स पास केले, इथे सुद्धा 0 नंबर ऑफ पॅरामीटर्स पास केले. मेथड्स हॅव्हिंग सेम नेम, सेम नंबर ऑफ पॅरामीटर आणि सेम रिटर्न टाईप. इथे सुद्धा रिटर्न टाईप इंट आहे, इथे सुद्धा रिटर्न टाईप इंट आहे, इथे सुद्धा रिटर्न टाईप इंट आहे. आर सेड टू बी ओव्हरलोडेड मेथड्स. म्हणजे पॅरेंट इंटरफेस होता हा बँक, याची गेट रेट ऑफ इंटरेस्ट ही जी मेथड आहे ती ओव्हरराईड केली कोणी, SBI नावाच्या चाइल्ड क्लासने, सारस्वत नावाच्या चाइल्ड क्लासने. हा इंटरफेस आहे, तर इथे ॲबस्ट्रॅक्ट कीवर्ड लिहायची गरज नाही, कारण बाय डिफॉल्ट इंटरफेसमधल्या सगळ्याच्या सगळ्या मेथड्स ॲबस्ट्रॅक्टच असतात. कळलं? इथे बघा मेथड सिग्नेचर, बॉडीमध्ये काय लिहिलं आहे ते एवढ्यात बघू नका, तिकडे फोकस करू नका. इथे बघा मल्टिपल मेथड्स, 1, 2 आणि 3 मेथड्स आहेत आपल्याकडे. तिघांचं नावं सेम आहेत, नंबर ऑफ पॅरामीटर्स सेम आहेत आणि त्यांचा रिटर्न टाईप हा सुद्धा सेम आहे. या सगळ्या तीनही गोष्टी जुळल्या तर त्याला काय म्हणतात, मेथड ओव्हर रायडिंग. कळलं? म्हणून इथे ओव्हर राईड ॲनोटेशन आलं होतं त्या दिवशी, ॲटोमॅटिक आलं होतं ना, हे आपण इम्प्लिमेंट करायला जातो मेथड्स तेव्हा. म्हणजे आपण नुसतं जेव्हा लिहितो SBI इम्प्लिमेंट्स बँक, तेव्हा तो सांगतो इम्प्लिमेंट मेथड्स, ओके केल्यावर ही ॲटोमॅटिक आलेली. हे काय झालं, ओव्हर राईड. मग मेथड ओव्हरलोडिंग आणि मेथड ओव्हर रायडिंगमधला फरक काय, दोघांमध्ये नाव सेम असतं, फक्त काय ओव्हरलोडिंगमध्ये नंबर ऑफ पॅरामीटर्स डिफरंट असणार, ओव्हर रायडिंगमध्ये नंबर ऑफ पॅरामीटर्स सेम असणार. ओव्हरलोडिंगमध्ये त्या पॅरामीटर्सचे डेटा टाईप डिफरंट असू शकतात, ओव्हर रायडिंगमध्ये त्या पॅरामीटर्सचे डेटा टाईप सेमच असणार. ओव्हरलोडिंगमध्ये डिफरंट रिटर्न टाईप असू शकतो त्या मेथड्सच्या, आणि ओव्हर रायडिंगमध्ये सेम रिटर्न टाईप असणार. इकडे डिफरंट आहे बघा ओव्हरलोडिंगमध्ये, आणि ओव्हर रायडिंगमध्ये सेम आहे. आणखी एक फरक तुम्हाला काय सांगितला, मेथड ओव्हरलोडिंग हे एका क्लासमध्ये पॉसिबल आहे. एकाच क्लासमध्ये आपण मल्टिपल ओव्हरलोडेड मेथड्स ठेवू शकतो, जसं आपण ॲड ठेवली मेथड मल्टिपल फॉर्म्समध्ये. वेअरॅज मेथड ओव्हर रायडिंगमध्ये आपण मल्टिपल ओव्हर रिडन मेथड्स एकाच क्लासमध्ये ठेवू शकत नाही, एरर येणार, करून बघा तुम्ही. मग त्याच्यासाठी काय आपण पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप वापरतो. मग असा जो कोड होता कुठला ॲडरचा, मग याच्यात समजा मी सेम टू सेम मेथड बनवली, ज्याचं नाव सेम आहे, नंबर ऑफ पॅरामीटर्स सेम आहे, त्याचा रिटर्न टाईपसुद्धा सेम आहे, आणि इथे मी काहीतरी आतमध्ये बॉडीमध्ये कोड वेगळा लिहिला, किंवा इथे रिटर्न 0 लिहिलं, तर इथे बघा एरर येतोय. काय म्हणतो, इट इज ऑलरेडी डिफाईन, इथे ऑलरेडी डिफाईन केलेली आहे म्हणतो. एकाच क्लासमध्ये आपण सेम नाव विथ सेम नंबर ऑफ पॅरामीटर्स, विथ सेम डेटा टाईप ऑफ पॅरामीटर्स, विथ सेम रिटर्न टाईप अशी मेथड आपण ठेवू शकत नाही. हे मेथड ओव्हर रायडिंग म्हणतात याला, सगळं सेम असलं तर. हे पॉसिबल नाही आहे एकाच क्लासमध्ये. व्हेअरॅज जर आपण याचा चाइल्ड क्लास जर बनवला तर त्याच्यात पॉसिबल आहे. फॉर एक्झाम्पल बँक हा पॅरेंट होता, ह्याच्यात जी मेथड बनवली, आणि चाइल्ड क्लासमध्ये आपण सेम नावाची मेथड, सेम रिटर्न टाईप, आणि ते सेम नंबर ऑफ पॅरामीटर्स सगळं सेम आहे इथे दोन्ही चाइल्ड क्लासमध्ये. हे एक एक्झाम्पल झालं. आणखी एक एक्झाम्पल काय बघितलं, पर्सन हा पॅरेंट क्लास होता, याची मेथड होती वेलकम. त्याच्यानंतर स्टुडंट हा त्याचा चाइल्ड क्लास होता, याची सुद्धा वेलकम मेथड होती. मग दोघांमध्ये बघा सेम नेम आहे, सेम नंबर ऑफ पॅरामीटर्स आणि सेम रिटर्न टाईप. मग हे काय झालं, मेथड ओव्हर रायडिंग. पण इथे मात्र एरर आला नाही, कारण पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिपमध्ये आपण मेथड ओव्हर रायडिंग करू शकतो. एकाच क्लासमध्ये मल्टिपल मेथड्स ओव्हर राईड करू शकत नाही. मग जो लेटेस्ट कोड असतो रिसेंटवाला, तो नेहमी एक्झिक्यूट होतो. वेलकम फ्रॉम स्टुडंट क्लास प्रिंट झालेलं, वेलकम फ्रॉम पॅरेंट क्लास प्रिंट झालं नव्हतं. मग हे जसं मेथड ओव्हरलोडिंग आहे, कळलं ना, तसंच
कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग सुद्धा असतं. तसंच काय असतं, कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग. समजा हा कन्स्ट्रक्टर आहे. कन्स्ट्रक्टर म्हणजे सुद्धा काय असतं, एक मेथडच असते ना. मेथड म्हणजे फंक्शन हॅव्हिंग सेम नेम ॲज अ क्लास नेम, हॅव नो एनी रिटर्न टाईप अँड इट इज इन्वोक्ड वेन क्लास इज इन्स्टन्शिएटेड. हा कन्स्ट्रक्टर इन्वोक केला जातो, कॉल केला जातो कधी, जेव्हा या क्लासचं तुम्ही ऑब्जेक्ट बनवता तेव्हा. मग हा एक कन्स्ट्रक्टर बनवला जो 3 पॅरामीटर ॲक्सेप्ट करतो. आणखी एक समजा मी इथे कन्स्ट्रक्टर बनवला जो एकही पॅरामीटर ॲक्सेप्ट करत नाही. कळलं. आणखी एक मी समजा कन्स्ट्रक्टर बनवला जो फक्त आय डी आणि नेम ॲक्सेप्ट करतो. आणखी एक समजा मी कन्स्ट्रक्टर बनवला जो नेम आणि ॲड्रेस ॲक्सेप्ट करतो. इथे बघा मल्टिपल कन्स्ट्रक्टर झाले ना. माझ्या कन्स्ट्रक्टरची नावं सेम आहेत पण नंबर ऑफ पॅरामीटर्स डिफरंट आहेत. इथे 2 आहेत, ते इथे 3 आहेत. त्या पॅरामीटर्सचे डेटा टाईप डिफरंट आहे. इथे इंट आणि स्ट्रिंग आहे, इथे स्ट्रिंग आणि स्ट्रिंग आहे. आणि त्या पॅरामीटर्सचे रिटर्न टाईप, कन्स्ट्रक्टरमध्ये काय रिटर्न टाईप नसतोच, त्याच्यामुळे काय प्रश्नच येत नाही. मग या प्रक्रियेला काय म्हणतात, कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग. कळलं. ह्याला काय म्हणतात, कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग. मग याच्यात सुद्धा हे जे ऑब्जेक्ट होतं आपण बनवतो, जसं इथे पर्सनचं जर ऑब्जेक्ट बनवलं आणि त्याला फक्त 2 पॅरामीटर पास केले गेले, आय डी आणि नेम, तर हा कोड एक्झिक्यूट होणार. जर त्याला नेम आणि ॲड्रेस 2 स्ट्रिंग पॅरामीटर पास केले गेले तर हा कोड एक्झिक्यूट होणार. जर त्याला आय डी, नेम आणि ॲड्रेस हे 3ही पास केले गेले तर हा कोड एक्झिक्यूट होणार. कळलं. तुम्ही जसे याला पॅरामीटर्स पाठवता, नंबर ऑफ पॅरामीटर्स, त्यांचा डेटा टाईप बघून तो त्याला मिळता जुळता कन्स्ट्रक्टर कॉल करतो. या प्रक्रियेला म्हणतात कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग. मग आता हा जो स्टुडंट क्लास आहे याचा बघा कन्स्ट्रक्टर आय डी, नेम, ॲड्रेस, रोल नंबर, मार्क्स इतकं सगळं घेतो. असंच मी काय करू शकतो, हे बघा किती टाईपचे कन्स्ट्रक्टर बनवू शकतो. नुसता पर्सन जो काहीच ॲक्सेप्ट करत नाही, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. दुसरा काय, आय डी इंट आणि नेम स्ट्रिंग. इंट डेटा टाईपचा आय डी, स्ट्रिंग डेटा टाईपचं नेम. तिसरा नेम आणि ॲड्रेस ॲक्सेप्ट करणारा. कळलं ना. हे कोणाचे झाले, पर्सनचे झाले, त्याच्या पॅरेंट क्लासचे. मला इथे स्टुडंटचा बनवायचा असेल, सिलेक्ट नन केलं, ते बघा हा काय झाला, नॉन पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर, काहीच पॅरामीटर नाही. त्याच्यानंतर पॅरेंटच्या कुठला कन्स्ट्रक्टर समजा हा वाला घेतला आणि याच्यात रोल नंबर आणि मार्क्स पैकी फक्त मी मार्क्स घेतलं आणि ओके मारलं, तर हा एक कन्स्ट्रक्टर बनला. नेम, ॲड्रेस आणि मार्क्स घेतो, त्याच्यातला नेम आणि ॲड्रेस आहे ते सुपर क्लासला पाठवून देतो, म्हणजे इकडे पॅरेंट क्लासला पाठवून घेतो. आणि मार्क्स आहे ते इथे स्टोअर करतो, कारण नेम आणि ॲड्रेस या पॅरेंटच्या प्रॉपर्टी आहेत ना, म्हणून त्यांना पाठवून दिल्या. आणि मार्क्स याची स्वतःची प्रॉपर्टी आहे, म्हणून मार्क्सची व्हॅल्यू इथे असाईन केली. मग इथे सुद्धा बघा नंबर ऑफ पॅरामीटर्स इथे 0 आहेत, इथे नंबर ऑफ पॅरामीटर्स 3 आहेत, तर इथे नंबर ऑफ पॅरामीटर्स 5 आहेत. मग सेम नेम आहे ना कन्स्ट्रक्टरचं, हॅव्हिंग सेम नेम बट डिफरंट नंबर ऑफ पॅरामीटर्स, डिफरंट डेटा टाईप ऑफ पॅरामीटर्स. आणि कन्स्ट्रक्टरला काय रिटर्न टाईप नसतोच, त्याच्यामुळे याला काय म्हणतात, कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग. काय म्हणतात, कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग. समजलं एवढं. पूजा, आदित्य, चैताली, रोशन, नेहा, समजलं. आदित्य तुला आवाज येत नाही तुझा. पूजाला नाही समजलं. काय नाही समजलं, बोल. हां हां, मेथड ओव्हरलोडिंग तरी समजलं. मेथड ओव्हरलोडिंग, मेथड ओव्हररायडिंग एवढं समजलं. हां, ओव्हररायडिंग नाही समजलं. ओव्हरलोडिंगमध्ये काय होते, मल्टिपल मेथड्स त्यांचं नाव सेम असायचं, पण इथे नंबर ऑफ पॅरामीटर्स डिफरंट असू शकतात, त्या पॅरामीटर्सचा डेटा टाईप डिफरंट असू शकतो आणि त्याचा रिटर्न टाईप डिफरंट असू शकतो. ओव्हररायडिंगमध्ये हे सगळं सेम असणार, त्याचं नावसुद्धा सेम असणार, नंबर ऑफ पॅरामीटर्ससुद्धा सेम असणार, त्या पॅरामीटर्सचा डेटा टाईपसुद्धा सेम असणार आणि त्याचा रिटर्न टाईपसुद्धा सेम असणार.
एवढं कळलं? हां, मग जर मला ही मेथड ओव्हरराईड करायची असेल, ओव्हरराईड, तर मला ती चाइल्ड क्लासमध्ये करता येते. मग पर्सन हा क्लास असेल, मग त्याचा चाइल्ड क्लास कोण आहे? स्टुडंट. मग स्टुडंटमध्ये मी ती सेम टू सेम मेथड बनवणार, जिचं नाव असणार सेम टू सेम पॅरेंटसारखं, पॅरेंटच्या मेथडसारखं. नंबर ऑफ पॅरामीटरसुद्धा सेम असणार, त्या पॅरामीटर्स असतील तर त्यांचे डेटा टाईपसुद्धा सेम असणार आणि रिटर्न टाईपसुद्धा सेम असणार. कळलं? मग बॉडीमधला पार्ट काही असू शकतो. आपण मेथड ओव्हरलोडिंग की ओव्हर रायडिंग ते याच्यावरून ठरवतो, हा वरचा हेडरचा पार्ट बॉडीचा. मग जे मेथड ओव्हरलोडिंग होतं ते एका क्लासमध्ये पॉसिबल होतं. एका क्लासमध्ये आपण मल्टिपल ओव्हरलोडेड मेथड्स ठेवत होतो, परंतु मेथड ओव्हर रायडिंग हे एका क्लासमध्ये पॉसिबल नाही. त्याच्यासाठी आपल्याला पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप बनवावी लागते. म्हणजे हा चाइल्ड क्लास पॅरेंटची मेथड ओव्हर राईड करतो. कळलं ना? मग मग याने जर ओव्हर राईड केली नाही तर याला बाय डिफॉल्ट कोणाची मिळणार मेथड? पॅरेंट क्लासची मिळणार. आणि जर टेस्ट क्लासमध्ये मी रन केला तर इथे वेलकम मेथडचा आउटपुट काय येणार? वेलकम फ्रॉम पर्सन क्लास. कारण वेलकम नावाची मेथड इथे स्टुडंट क्लासमध्ये नाहीच आहे, चाइल्ड क्लासमध्ये नाही आहे. मग ती कोणाकडे आहे? पॅरेंट क्लासकडे. मग पॅरेंट क्लासची मेथड कोणाला मिळाली? स्टुडंटला मिळाली. पण जर मी इथे पॅरेंट क्लासची मेथड ओव्हरराईड केली, ओव्हरराईड करणे म्हणजे काय? सेम नावाची मेथड, सेम नंबर ऑफ पॅरामीटर्स, सेम नंबर ऑफ पॅरामीटर्स, त्या डेटा टाईप्सचा पॅरामीटर्सचा डेटा टाईपसुद्धा सेम आणि त्याचा रिटर्न टाईपसुद्धा सेम, हे सगळ्याच्या सगळं सेम ठेवलं. आणि बॉडीमध्ये जर समजा इथे चेंज केला आहे बॉडीमध्ये, बाकी सगळा वरचा पार्ट फंक्शन हेडर म्हणजे फंक्शन सिग्नेचर ही सेम आहे, त्याला काय म्हणतात? मेथड ओव्हर रायडिंग. असं जर असेल तर काय होतं? मगाशी काय प्रिंट होत होतं इथे? वेलकम फ्रॉम पर्सन क्लास हे प्रिंट होत होतं ना. मग आता प्रिंट काय होणार? वेलकम फ्रॉम स्टुडंट क्लास. म्हणजे ज्याने काय केलं? पॅरेंटची मेथड होती ती चाइल्डने ओव्हरराईड केली. म्हणजे वेलकम फ्रॉम पर्सन क्लास लिहिण्याऐवजी वेलकम फ्रॉम स्टुडंट क्लास लिहिलं. समजलं आता? चाइल्डने पॅरेंटची मेथड ओव्हरराईड केली. समजलं आदित्य? पूजा? पूजा? हां. नाही, चाइल्ड क्लासमध्ये आहे ते प्रिंट होणार. हां, चाइल्ड क्लासचं जर काढून टाकली मेथड तर पॅरेंट क्लासमध्ये आहे ते प्रिंट होणार. नाही, ओव्हर ओव्हरराईड झाली ना ती पॅरेंट क्लासची मेथड. हो, चाइल्ड क्लासचीच कॉल होणार. म्हणून इथे बघा काय प्रिंट होतं आहे? वेलकम वेलकम फ्रॉम स्टुडंट क्लास प्रिंट होतं आहे. जर मी जर मी इथे चाइल्ड क्लासमधली ही मेथड काढून टाकली, स्क्रीन शेअर नाही झाली. ठीक आहे. आता बघा इथे पर्सन क्लास आहे, पॅरेंट क्लास, याच्यामध्ये वेलकम नावाची मेथड आहे. हां, त्याच्यानंतर हा चाइल्ड क्लास आहे, याच्यातसुद्धा वेलकम नावाची मेथड आहे. दोघांमध्ये नाव सेम आहे, नंबर ऑफ पॅरामीटर्स सेम आहेत, त्या पॅरामीटर्सचा रिटर्न टाईपसुद्धा सेम आहे. हां, बॉडी वेगवेगळी असे ना, बॉडीकडे लक्ष द्यायचा नाही इथे, त्याच्या हेडरवरती लक्ष द्यायचा, ज्याला मेथड सिग्नेचरसुद्धा म्हणतात. सेम आहे ना सगळं काही? रिटर्न टाईप, मेथडचं नाव, नंबर ऑफ पॅरामीटर्स, त्या पॅरामीटर्स असतील तर त्याचे डेटा टाईप सगळं सेम असेल तर त्याला मेथड ओव्हर रायडिंग म्हणतात. मग मेथड ओव्हर रायडिंग हे सिंगल क्लासमध्ये पॉसिबल नाही. जसं ॲडर हा क्लास होता, याच्यात मेथड ओव्हरलोडिंग, मल्टिपल ओव्हरलोडेड मेथड्स आपण एकाच क्लासमध्ये ठेवलेल्या आहे, हे ओव्हरलोडिंग पॉसिबल आहे असं. पण मेथड ओव्हर रायडिंग एकाच क्लासमध्ये पॉसिबल नाही. सेम नावाच्या मेथड्स, ज्यांचं नावसुद्धा सेम आहे, ज्यांचे नंबर ऑफ पॅरामीटर्स सेम आहे, त्या पॅरामीटर्सचा डेटा टाईप सेम आहे आणि त्या मेथडचा रिटर्न टाईपसुद्धा सेम आहे, अशा मल्टिपल मेथड्स आपण एकाच क्लासमध्ये ठेवू शकत नाही. म्हणजे मेथड ओव्हर रायडिंग इज नॉट पॉसिबल विद इन सिंगल क्लास. फॉर दॅट वी हॅव टू इस्टॅब्लिश पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप. मग तुम्ही पॅरेंटची मेथड आहे ही चाइल्डमध्ये ओव्हर राईड करू शकता.
मग हा चिल्ड्रन काय करणार, पॅरेंटची मेथड आहे ती हा स्वतः ओव्हरराईड करणार. जर मी इथे ही मेथड काढून टाकली आणि स्टुडंटची वेलकम मेथड प्रिंट केली, आता स्टुडंटमध्ये वेलकम मेथड नाहीच आहे, मग स्टुडंटला वेलकम मेथड कुठून मिळणार, पर्सनकडून, म्हणजे त्याच्या पॅरेंटकडून. मग पॅरेंटची वेलकम मेथड काय प्रिंट करते, वेलकम फ्रॉम पर्सन क्लास हे प्रिंट करते. आणि जर स्टुडंटने काय केलं, पॅरेंटची मेथड ओव्हरराईड केली, पण मात्र आतमध्ये कंटेंट आपला लिहिला, वेलकम फ्रॉम स्टुडंट क्लास हा लिहिला, आणि आता सेम कोड जर रन केला तर आता इथे वेलकम फ्रॉम पर्सन क्लास ऐवजी काय प्रिंट होणार, वेलकम फ्रॉम स्टुडंट क्लास. कळलं, समजलं का? हां, मग आता हे काय झालं, मेथड ओव्हरलोडिंग. तसंच तुम्ही काय करू शकता, कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग करू शकता. मेथड ओव्हरलोडिंगमध्ये काय होतं, ॲड नावाची मेथड होती, त्याच्यामध्ये नंबर ऑफ पॅरामीटर्स डिफरंट होते, काही ठिकाणी 2 होते, ते काही ठिकाणी 3 होते. त्यांचा रिटर्न टाईप डिफरंट होते, पहिल्या पॅरामीटरचा डेटा टाईप, दुसऱ्या पॅरामीटरचा डेटा टाईप, तिसऱ्या पॅरामीटरचा डेटा टाईप हे वेगळे होते, रिटर्न टाईपसुद्धा डिफरंट होते. सेम कन्सेप्ट कन्स्ट्रक्टरला लागू. मल्टिपल कन्स्ट्रक्टर्स हॅव्हिंग सेम नेम but may have different number of parameters, different data types of parameters are said to be overloaded constructor. मेथडच्या ठिकाणी फक्त आपण कन्स्ट्रक्टर शब्द वापरला, बाकी डेफिनेशन सेमच राहणार. आणि कन्स्ट्रक्टरला काही रिटर्न टाईप नसतो, त्याच्यामुळे रिटर्न टाईपचे हे जे तिसरं वाक्य आहे ते कन्स्ट्रक्टरला ॲड करायची गरज नाही. कळलं, कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग आणि मेथड ओव्हरलोडिंग. हां, कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग पॉसिबल असतं, कन्स्ट्रक्टर ओव्हररायडिंग पॉसिबल नसतं. कळलं, मग अशा प्रकारे आज आपण पॉलिमॉर्फिझम बघितलं. पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय, एकच मेथड मल्टिपल फॉर्म्समध्ये अवेलेबल आहे, ज्याला मेथड ओव्हरलोडिंग म्हणतात. ओव्हरलोडिंगमध्ये मेथड्सचं नावं सेम असणार, मल्टिपल मेथड्स हॅव्हिंग सेम नेम बट मे हॅव डिफरंट number of parameters, different data type of parameters, different return type. But in method overriding, multiple methods having same name, same number of parameters, same data type of parameters and same return type, हे सगळंच सेम सेम जुळून आलं तर ते ओव्हररायडिंग. त्याच्यानंतर मेथड ओव्हरलोडिंग आहे ते एका क्लासमध्ये पॉसिबल आहे, whereas method overriding एका क्लासमध्ये पॉसिबल नाही. फॉर दॅट पर्पज वी हॅव टू इस्टॅब्लिश पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप, वेअर चाइल्ड क्लास ओव्हरराइड्स द मेथड ऑफ पॅरेंट क्लास. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट, कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग. कन्स्ट्रक्टर ओव्हररायडिंग पॉसिबल नाही, कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग पॉसिबल आहे, ज्याच्यामध्ये काय, मल्टिपल कन्स्ट्रक्टर्स हॅव्हिंग सेम नेम ॲज दॅट ऑफ अ क्लास नेम, या सगळ्यांकडे सेम नेम असणार, बट मे हॅव डिफरंट नंबर ऑफ पॅरामीटर्स. इथे नंबर ऑफ पॅरामीटर्स 0, इथे नंबर ऑफ पॅरामीटर्स 2, इथे नंबर ऑफ पॅरामीटर्स 3. मे हॅव डिफरंट डेटा टाईप ऑफ पॅरामीटर्स. इथे इंट आणि स्ट्रिंग आहे, इथे स्ट्रिंग आणि स्ट्रिंग आहे, इथे इंट स्ट्रिंग आणि स्ट्रिंग आहे. आर सेड टू बी ओव्हरलोडेड कन्स्ट्रक्टर. समजलं, समजलं का एवढं? आदित्य, नेहा, पूजा, चैताली, हां, काही डाऊट असेल तर विचारू शकता, नाही तर मीटिंग लिव्ह करू शकता. उद्या आपण JDBC बघूया. OOP संपलं इथे. JDBC बघल्यानंतर स्प्रिंग बूटला सुरुवात करूया, ॲडव्हान्स जावा. मीटिंग लिव्ह करू शकता, डाऊट असेल तर थांबा. हां,
वेगवेगळ्या क्लासमध्येच होती ना. हा पॅरेंट क्लास पर्सन, याच्यात ही वेलकम नावाची मेथड होती. आणि चाइल्ड क्लास स्टुडंट, याच्यामध्ये सेम मेथड होती, सेम नाव, सेम नंबर ऑफ पॅरामीटर्स, सेम रिटर्न टाईप. फक्त हां क्लास म्हणजे हां क्लास वेगळा आणि बॉडीमधला कोड वेगळा असू शकतो. हां तर मेथड ओव्हर रायडिंगसाठी वेगळा क्लास लागतो. मेथड ओव्हरलोडिंग सेम क्लासमध्ये पॉसिबल आहे. और कुछ? ओके, धन्यवाद. हां, रामकृष्ण हरी.